दादर ते दावोस ऑपरेशन धनुष्यबाण चर्चेत होतं. ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणार का हा प्रश्न चर्चेत होता. यावरून दावे प्रतिदावे करणं सुरूच आहे. विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी केलेले आरोप उदय सामंतांनी फारच मनावर घेतले हे दिसून आलं. त्यातूनच ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय झाला असण्याची शक्यता आहे. एका फुटीमुळे जी राजकीय अस्थिरता आली आहे त्यातून सावरणं अजूनही बाकी आहे. कटुता कमी होणं बाकी आहे. अशावेळी दुसरी फूट होण्याची शक्यता किती आहे हे चाचपून पाहण्याचा आपणही प्रयत्न करूया. पण मी डॉक्टर नसलो तर अनेक यशस्वी ऑपरेशन मी केलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हसत खेळत केलेले हे वक्तव्य जरी असलं तरी म्हणतात ना, समजने वाले को इशारा काफी है. राज्यात आधीच ऑपरेशन धनुष्यबाणची चर्चा सुरू होती. शिंदेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना फुटणार असल्याच्या चर्चेला वेग आलाय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोसमधून आकडेवारी जाहीर केली होतीच. आज मुंबईत पाऊल ठेवल्यावर थेट संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांकडेच मोर्चा वळवला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले 8-10 दिवस उदाहरणार्थ लांजा राजापूर जो मतदारसंघ आहे तिथल्या उपजिल्हा प्रमुखांनी प्रवेश केला आहे, तिथल्या तालुका प्रमुखांनी प्रवेश केला आहे. मी जे जबाबदारीनं सांगितलं की 10 माजी आमदार प्रवेश करणार आहेत, उभाटाचे उमेदवार लढलेले प्रवेश करणार आहेत, त्याच्यातले 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील, परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. शिवसेनेचे इतर मंत्री सुद्धा आपापल्या परीने सस्पेन्स वाढवायचं काम करताना दिसले. उद्या अमित शहा ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही खासदारांसोबत चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. ऑपरेशन हे सांगून करत नसतात. ऑपरेशन हे ऐन वेळेला करायचे असतात आणि त्याची सूचना एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी देतील त्या दिवशी ते ऑपरेशन सक्सेस करायचं काम हे आमचं राहणार आहे. अनेक आमदार आणि खासदारांच्या संपर्कात आहेत, हे तुम्हाला काही दिवसात दिसेल. परंतु योग्य वेळ जे काही मॅजिक फिगर जी लागते ती मॅजिक फिगर मॅच झाली की हे सगळं ऑपरेशन सक्सेस होणार आहे. हे बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही. जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात, आता काही सांगता येत नाही. हे बघा, शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं ते आम्हालाच कळत नाही. जेव्हा ते दाढीला हात लावतात तेव्हा काहीतरी करतात, आता काही सांगता येत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेकडून याची तीव्र प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतंच. त्याला मवियातील मित्रपक्षांचीही साथ लाभली. पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा सगळा प्रकार घटनाबाह्य असल्याची टीका केली. तर अरविंद सावंत यांनीही उद्योग शब्दावरून कोटी केली आहे. असंविधानिक गोष्टी हे सरकार सारखंच करतं. आधी पक्ष फोडले, घरं फोडली, आता परत फोडतील पक्ष. लाजा वाटला पाहिजे. आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परब, बरं का, हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. वाटलं दावोसमधून जाहीर करावं त्यांनी. ते बसलेत नाहीत तिकडे उद्योगमंत्री. आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे, कॉप्या देतो तुम्हाला, आम्हाला प्रवेश द्या म्हणून. उदय सामंत जसा दावा करतायत तसे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार किंवा आमदार शिवसेनेत प्रवेश करणं सोपं नाहीये. ते टाळायचं असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी किमान 6 खासदारांना वेगळा गट स्थापन करावा लागणार आहे. जर पुन्हा फाटाफूट झाली तर एखाद्या गटाला पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागेल. अशा काही तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे शिवसेनेने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. मागे असं झालं होतं की पक्षातून काही आमदार वेगळे झाले होते आणि त्यांनी असं क्लेम केला होता, असा दावा केला होता की आमचाच हा मूळ पक्ष आहे. आणि त्या मूळ पक्षाला मग ते प्रकरण आपलं सर्वांना माहिती आहे, कमिशनकडे गेलं, इलेक्शन कमिशनकडे, आणि कमिशननी त्या पक्षाला मान्यता दिली. आता सध्या जो एक्झिस्टिंग कायदा आहे, पक्षांतर विरोधी कायदा, त्याच्या तरतुदीप्रमाणे त्यांना किमान 6 खासदार तरी विलीन व्हावं लागेल, गट स्थापन करून त्यांना विलीन व्हावं लागेल असं सध्या तरी दिसतंय. कारण ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यावर जो सुप्रीम कोर्टाचा अल्टिमेटली निर्णय येईल त्याप्रमाणे मग त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे दिवस संपता संपता उदय सामंत यांनीही आपले मनसुबे गुंडाळून ठेवले आणि तांत्रिक बाबींच्या रियालिटी चेक नंतर ऑपरेशन धनुष्यबाण तुर्तास होल्डवर ठेवल्याची कबुली दिली.
जसं तुमचं शिवधनुष्य ऑपरेशन तसं टायगर ऑपरेशन पण आहे. टायगर ऑपरेशन आणि शिवधनुष्य ऑपरेशन ही सायमल्टेनियसली 2 ऑपरेशन चालू आहेत. त्याच्यामुळे कुठच्या ऑपरेशनमध्ये कुठचे आहेत हे काही कालावधीनंतर तुम्हाला कळतील. जे काय आरोप आमच्यावर करतात की 20 तुमच्यावर आहेत, 40 तुमच्याबरोबर आहेत, 60 तुमच्याबरोबर आहेत, भटकती आत्मा आहे. फक्त काही लोकांनी लक्षात ठेवावं, ही भटकती आत्मा कधी मानेवर बसू शकते. त्याच्यामुळं तुमच्या ह्या बोलण्यामुळंच उबाटा तुटते. वाटतं की हे पुन्हा फोडाफोडीचं राजकारण हे महाराष्ट्राला आवडेल. हे फोडाफोडीचं राजकारण नाही. मला नम्रपणानं सांगायचं आहे की हे अजिबात फोडाफोडीचं राजकारण नाही. हे काही लोकांना रिअलाईज झालंय की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य होता. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना होऊन 3 वर्ष सुद्धा झाली नाहीये. तो वाद अजूनही सुरूच आहे. विधानसभेत चांगली कामगिरी करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने कसाबसा रोष कमी करण्यात यश मिळवलंय. अशा वेळी उरलेल्या ठाकरे सेनेत फोडाफोडी करून तो रोष कायम ठेवण्याची चूक शिंदे करतील का? आणि दूरवरचा विचार करणारा भाजप त्यांना ही चूक करू देईल का? हा खरा प्रश्न आहे. वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.